वाटतं थोडं मागे वळून पाहावं. अनेक पाखरांना त्यांच्या पिलांना ज्याने सांभाळलं त्या वटवृक्षाला निहाळवं. आभाळ अनेकदा भरून आलं, कधी फाटलं, कधी कोसळलं. संकटांचा मुसळधार मारा त्या डोळ्यातलं पाणी मिसळलं. पण आमचा वटवृक्ष वर्षानुवर्ष तसाच खंबीर, कणखर आणि तटस्थ. शब्दांचा प्रसादही स्वीकारेल का तो, जो आधीच आहे व्रतस्थ. अमृताचं हे बीज नकळत कोणीतरी इथे लावलं. डॉक्टर मोतीलाल राठी कल्पवृक्षाच्या रूपाने ते भरून पावलं. अमरावती शहरातील अविनाशी संपदा म्हणजे इथल्या वास्तू, संस्कृती, साहित्याचा बहरलेला मळा आणि एक नररत्न डॉक्टर मोतीलाल राठी. असंख्य घरट्यातील किलबिल सावरणारे, सांभाळणारे फॅमिली डॉक्टर. कधी समाजसेवकाच्या रूपाने गरजू गरिबाला औषधाबरोबरच आधाराचं अमृत पाजणारे, तर कधी डॉक्टरच्या रूपाने अचेतनालाही संजीवनी प्रदान करणारे किमयागार. अतिशयोक्ती हा शब्द ज्या उंबरठ्यावर येऊन दिनवाणा होतो त्या साक्षात्काराची बोलकी प्रतिमा म्हणजे डॉक्टर मोतीलाल राठी. लोकांचं भरभरून प्रेम, आपुलकी आणि त्याहूनही मोठी ती श्रद्धा. संकटातून वाचवणारा कोण, दुःखातून तारणारा कोण. जर त्यालाच आम्ही पुजतो तर मग देवाची वेगळी व्याख्या कशी करायची. तो इथेच पृथ्वीवरच भेटावा आणि तोही तुमच्या आमच्या सारखाच एक माणूस म्हणून. केवढं नवल. पण हा प्रवास ऐकायला जितका सुखद भारावून टाकणारा ना, तितकाच गहिवरून टाकणारही. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजेच 1933 साली सप्टेंबर महिन्याच्या 9 तारखेला मदनलालजी राठी यांच्या घरी पुत्ररत्न जन्माला आलं, मोतीलाल. मात्र मातृछायेचं सुख 2 वर्षांच्या अल्पावधीतच हरवलं. आयुष्याच्या विस्तवाचे चटके सोसत कुटुंब सांभाळण्याची केवढी तरी जबाबदारी पेलत संकटांच्या विहिरीतलं कष्टाचं पाणी उपसतानाच त्या माऊलीच्या आयुष्याचा दोरही तुटला. मात्र तरीही मदनलालजींनी मुलाला वाढवण्यात प्रयत्नात कसूर मात्र केली नाही. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाईमध्ये 5व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढली 2 वर्ष चांदूरला आत्याकडे मोतीलाल राठींचं शिक्षण झालं. 8व्या इयत्तेतील शिक्षण शासकीय मराठी शाळेत पार पडत असतानाच स्वातंत्र्यपूर्व हिंदू मुस्लिम दंगलीचा वणवा जिथे तिथे पेटला. या वणव्याची झळ शाळांनाही बसली. मोतीलाल शिकत असलेली शाळा आणि वसतिगृह या काळात बंद झालं. अखेर आमदार रघुनाथमल कोचरांच्या कृपेने जैन हॉस्टेलमध्ये आणि नव्या शाळेत 9व्या वर्गात त्यांना प्रवेश मिळाला. अभ्यासातली गोडी आणि जिद्द अखेर कामी आली. 1950 साली ते मॅट्रिक झाले आणि त्यानंतर शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्वाचा आलेखही उंचावतच गेला. मनात असंख्य स्वप्न, उराशी ध्येय आणि मनगटावर कष्टाचा गंडा बांधून निघालेल्या मुसाफिराला नशीबही अडवत नाही, उलट थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि शुभाशिषच मिळतात याची प्रचिती मोतीलालना पदोपदी आली. एकोणीसशे 52 मध्ये मुंबईला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ते निघाले तेव्हा जवळ होती फक्त एक लोखंडी पेटी आणि सतरंजीचं गाठोडं. मात्र डोळ्यात चमक होती प्रबळ इच्छाशक्तीची. म्हणूनच की काय, खुद्द मामासाहेब लोंढे आणि खासदार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या भेटीचा अपूर्व योग या नव्या जीवन प्रवासाच्या प्रारंभीच रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडून आला. मोतीलालची आपुलकीने चौकशी करून त्यांनी केवळ मोतीलालचं कौतुकच केलं नाही, तर आपल्या खंबीर आधाराचा विश्वासक हात त्यांच्या पाठीवर टाकला.
जात पात धर्माचं बंधन न बाळगता केवळ निस्पृह भावनेनं मदत करणाऱ्या अनोख्या व्यक्तिमत्वांचा खरा मोठेपणा अशाच प्रसंगातून मोतीलाल राठीनं नकळत घडवत गेला. संस्कारांची छिन्नी हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वावर सफाईदारपणे पडत होती आणि त्यातून आकाराला येत होतं एक अनोखं शिल्प. अडचणींचा डोंगर समोर उभा ठाकला की आपणच आपली इच्छाशक्ती आभाळासारखी उंचावायची, म्हणजे मोठमोठे डोंगर पर्वत शिखर इवल्या उंचवट्यांसारखी भासायला लागतात. मग विष्णूच्या वामनावतारासारखा या अडचणींवर पाय घट्ट रोवून सगळं विश्व पादाक्रांत करता येतं हे बाळकडू मोतीलालना उपजतच मिळालं होतं. त्यातलीच एक मोरपंखी आठवण म्हणजे एनसीसीत प्रवेशासाठी विद्यार्थी दशेत जेव्हा ते तेव्हाच्या प्राध्यापकांसमोर गेले तेव्हा त्यांना आपादमस्तक न्याहाळत प्राध्यापक म्हणाले, तू सैनिक होऊ इच्छितोस? तुला तुझी उंची माहितीये का? अरे बंदुकीची लांबी ही तुझ्या उंचीपेक्षा जास्त आहे. नियमानुसार तुला एनसीसीत प्रवेश देता येणार नाही. मोतीलाल हिरमुसले पण हरले नाहीत. शारीरिक उंचीची जागा बौद्धिक उंचीने भरून काढत ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. योगायोग असा की हेच प्राध्यापक महोदय पुढे मुंबईत टाटा हॉस्पिटलमध्ये प्रकृती दाखवायला आले आणि उपचारानंतर सरकारी नोकरीत जॉईन होण्यासाठी आवश्यक असं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट कॉलेजच्या डीन कडून मिळवून दिलं ते मोतीलालनी. प्राध्यापकांना आपल्या विद्यार्थ्याचं मनापासून केवळ कौतुकच वाटलं नाही तर गुरुचरणी वाहिलेल्या या कर्तव्य फुलांच्या ओंजळीचा अभिमानही वाटला. हा अभिमान द्विगुणित करणाऱ्या असंख्य घटना मोतीलालच्या कर्तव्य तत्परतेमुळे घडत राहिल्या. मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना पाठीशी असलेली भावंड कुटुंब याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. म्हणूनच आपल्या शिक्षणाच्या खर्चाचं ओझं वडिलांच्या खांद्यावरून कमी करण्याचा एकही प्रयत्न त्यांनी दवडला नाही. मेडिकलच्या 3ऱ्या वर्षी 35 रुपयांची बिर्ला स्कॉलरशिप मिळवली. पण मुंबईचा खर्च, हॉस्टेल, पुस्तकं यात महिन्याला 75 ते 80 रुपये खर्च व्हायचेच. ज्याचा ताण वडिलांवर पडतो याचं दुःखही मोतीलालच्या मनाला लागून राहील. म्हणता म्हणता 1960 साल उजाडलं. हळूहळू लहान भावंडांच्या माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयातील शिक्षणामुळे खर्चाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला. असं असूनही 100 ते 150 रुपयांच्या अत्यल्प मासिक वेतनातून घरी मदत करण्यात त्यांनी कधीच कसूर केली नाही. मोतीलालजींचा कर्तव्यपूर्तीसाठी होणारा संघर्ष संपूर्ण कुटुंबाने जवळून पाहिलाय. त्यामुळे स्वतःच्या उमेदीच्या काळातील भावंडांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी मोतीलालनी केलेल्या कष्टाचं सोनं त्यांच्या भावंडांनीही केलं. परस्परातील नात्याची ही घट्ट वीण अशीच विणत गेली. डॉक्टर मोतीलाल राठी आणि त्यांचे 4 भाऊ यांच्यातील दृढ प्रेमाचा, आपुलकीचा आणि जवळकीचा एक एक धागा हा असाच असंख्य वर्षांच्या अनुभवांच्या हातमागावर विणून त्याचं कुटुंब नावाचं भरजरी वस्त्र विणलं गेलंय. अनेक पिढ्या टिकून राहणारं. दररोज भाऊ नेर पिंगायला यायचे. नेर पिंगायला आल्यावर इथे गरीब रुग्णांची सेवा करायचे. अमरावतीला जेवढे आठवड्याभरात सॅम्पल जमा झाले ते इथे सर्व गरिबांना वाटायचे आणि 5 रुपये जास्तीत जास्त घेऊन त्याचं औषध, इंजेक्शन, तपासणी फी हे सर्व याची चार्जेस भाऊंचे 5 रुपये होते. 1962 सालच्या मे महिन्यात मात्र ऋतूंना वेगळीच रंगत आली. जीवनात सहजीवनाचा अंकुर फुलला, सौ कमलच्या रूपाने. त्यामुळे मुंबईला निरोप देऊन मार्च 1962 मध्ये त्यांनी अमरावतीतच बस्तान हलवलं आणि वैद्यकीय सेवेच्या अमरावतीतील कारकिर्दीचा श्री गणेशा झाला तो हा असा. डॉक्टरकीचं शिक्षण घेताना त्यांची संत गाडगेबाबांशी जे हॉस्पिटलच्या प्रांगणात भेट होत असे. त्यावेळी गाडगेबाबा भायखळ्याला धर्मशाळा बांधत होते. प्रांगणात भेटल्यावर मोतीलालचा डॉक्टरचा वेश बघून ते म्हणत, मुर्दे फाडायला चालला? चांगले फाड, चांगला शिक आणि गावाकडे जा. तिकडे तुझी गरज आहे, नाहीतर रमशील मुंबईत. गाडगेबाबांचे हे वाक्य मोतीलालच्या मनावर कायमचं कोरलं गेलं. पायाखालची काट्याकुट्याची वाट संपून राजमार्ग जरी लागला तरी मायेची आणि मायमातीची वळणं विसरायची नाहीत. म्हणूनच अमरावतीला येऊन प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर आठवड्यातून 1 दिवस मोतीलालनी अगदी आवर्जून आपल्या जन्मगावासाठी राखून ठेवला. रविवारची सुट्टी म्हणून घेतली नाही. कर्तव्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी सुखाचे सारे क्षण त्यांनी बिंदिकत प्रत्यंचला लावले.
आणि कर्तव्याच्या या पवित्र यागात त्यांना साथ मिळाली ती खऱ्या अर्थाने त्यांच्या अर्धांगिनी असणाऱ्या सौ कमल राठींच्या रूपाने. पतीची कर्तव्यनिष्ठता, दृढनिश्चयी स्वभाव याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. पण त्यामुळे होणारी तारांबळ, तारेवरची कसरत याचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. खासगी आयुष्यातील हवेहवेसे क्षण, पती सहवासाची ओढ या स्त्रीसुलभ भावना त्यांनी कर्तव्याच्या पंक्तीमध्ये अलगद ओतल्या आणि समाजसेवेची सात्विक ज्योत स्वतःच्याही नकळत तेवत ठेवली. वरवर सोपी वाटणारी पण तितकीच कठीण अशी ही भूमिका. रुग्णांवर, समाजावर मायेच्या ममतेने प्रेम करणारा नवरा, त्याच्या संसारातील प्रेमाची ऊब, आपलेपणाची साथ जपायला सौ कमल राठींसारखी जीवनसंगिनीच हवी. म्हणूनच की काय, डॉक्टर मोतीलाल राठींनाही नकळत पुढे जाण्याची शक्ती मिळत राहिली. चांगले विचार, चांगली व्यक्तिमत्व यांचा परिसस्पर्श होत राहिला. विशेष म्हणजे अमृताचे असंख्य थेंब या ना त्या रूपात या काळात त्यांच्यावर बरसत राहिले. व्यक्तिमत्वांचे आदर्श त्यांच्या सतसत विवेकबुद्धीला नेहमीच सजग ठेवत राहिले. डॉक्टर अल्बर्ट श्वाइट्झर यांचं चरित्र मोतीलालजींच्या वाचनात आलं आणि आपणही या सूर्याच्या सहस्त्र रश्मीतील एक अंश बनावं ही इच्छा मनात प्रज्वलित झाली. संत गाडगेबाबा असोत, डॉक्टर पंजाबराव देशमुख असोत, डॉक्टर बाबा आमटे किंवा डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, एक घटना अजून आठवते, ती मी प्रत्यक्ष पाहिली नाही, पण संत गाडगे बाबांचं दर्शन यांना हे कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना जे हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस हे त्यांच्या हातामध्ये त्याला काय म्हणतात, एक साहित्य घेऊन डिसेक्शन करण्याकरता ज्यावेळेस जात होते, त्यावेळेस त्यांची संत गाडगेबाबाची त्या ठिकाणी मुलाखत झाली. संत गाडगेबाबा त्यांना दिसले आणि संत गाडगेबाबांना परिचित असल्यामुळं किंवा हे संत गाडगेबाबा आहेत असं परिचित असल्यामुळे हे त्यांच्या जवळ गेले. गाडगेबाबा कोणाला नमस्कार करीत नसत तरी